नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत। श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री, श्री आसारामजी भांडवलदार महाविद्यालय देवगाव रंगारी आणि विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयांच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड इन चेंजिंग ग्लोबल कंटेक्स्ट पॉलिसी डायरेक्शन अँड कंपोजिशन या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत दुसरं सत्र हे पॅनल डिस्कशन सत्र होतं। याच्यामध्ये एक पॅनलिस्ट म्हणून मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील व्यावसायिक अर्थशास्त्र आणि बँकिंग विभाग प्रमुख डॉक्टर नचिकेत सूर्यवंशी सर हे होते। नचिकेत सूर्यवंशी सर यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंड या विषयावर आपलं मत मांडलं। या विषयावर बोलत असताना नचिकेत सूर्यवंशी सर म्हणाले की ही कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केली, त्याबद्दल मी या सर्वांचे, या कन्व्हेनर आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं तर हा विषय आंतरराष्ट्रीय व्यापाराचा केवळ आधुनिक कालखंडामध्ये सुरू झाला आणि काही दिवस चालेल अशातला भाग नाही। हा अगदी प्राचीन कालखंडापासून सुरू झालेला आहे सर। कारण आज आपण पाहतो की प्राचीन कालखंडापासून तर अगदी इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत हा व्यापार होताच, परंतु समुद्री मार्गे होता। आणि फक्त कारण आपला जो विषय आहे इंडिया इंटरनॅशनल ट्रेड इन चेंजिंग ग्लोबल कॉन्टेक्स्ट पॉलिसी डायरेक्शन अँड कंपोजिशन, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा रचना कशी कशी बदलत गेली। कारण व्यापार पूर्वीपासूनच होता, इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत हा व्यापार समुद्री मार्गे होता आणि त्यामध्ये विशेषतः काही वेगळ्या वस्तूंची आयात केली जायची। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा जो व्यापार आहे आपला हा समुद्री मार्गाने होत होता आणि याचे जे उल्लेख आहेत, पुरावे आहेत, एक पेरिप्लस ऑफ द एरिथेरियन सी नावाचे पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये याचे उल्लेख आहे की हा व्यापार समुद्री मार्गाने चालत होता। त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर विचार जर केला तर भारतामधून त्या कालखंडामध्ये कोणती वस्तू निर्यात होत होती, तर त्यामध्ये काळी मिरी होती, दालचिनी होती, सावगा होती, आंध्रांध्र होती, सुती आणि रेशमी कापड सुद्धा होती, मोती, माणिक, हिरे, व्यासपटे, हत्तीचे दंत होते आणि मूर्त्या पण होत्या। म्हणजे अशा प्रकारे प्राचीन कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं स्वरूप होतं। पण नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं, इसवी सनाच्या 8व्या शतकापासून तर 15व्या शतकापर्यंत, आता आपण त्याला मध्ययुगीन कालखंड म्हणतो। कारण मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्या भारतावर बऱ्याच परकीय सत्तांचं आक्रमण झालं आणि त्याबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा बदल झाले। तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पाहतो की आपला जो पूर्व किनारा आहे भारताचा, जसे की आपण पश्चिम बंगालचा पूर्व किनारा म्हणतो, तर या बंदरांमार्गे मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराला सुरुवात झाली। त्यामध्ये पूर्व आशियामधून, दक्षिण पूर्व आशियामधून आणि चीन यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये आपला व्यापार वाढला इसवी सनाच्या 8व्या शतकापासून तर 15व्या शतकापर्यंत। तर आपल्या सर्वांना माहिती की आपला पेपर आहे आर्थिक विचारवंतांचा इतिहास। त्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की व्यापारवादी जी विचारसरणी, त्या विचारसरणीला इसवी सनाच्या 14व्या शतकाच्या शेवटी आणि 15व्या शतकाच्या सुरुवात झालेली आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं तिथून आंतरराष्ट्रीय व्यापार खूप मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आलेला आहे। तर या मध्ययुगीन कालखंडामध्ये आपला जो पश्चिम किनारा आहे त्याला आपण अरबी समुद्र असा उल्लेख करतो। त्या ठिकाणी मलबार कोस्ट असेल, म्हणजे मलबार बंदर असेल, त्याबरोबरच गुजरातचं कांडला असेल, तर या बंदरावरनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होत होता। तर त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे केंद्रबिंदू होते ते म्हणजे पूर्ण अरब राष्ट्र होते, त्याबरोबर पूर्व आफ्रिका होते आणि जसे की गुजरातमध्ये सुरत असेल, मच्छलीपट्टणम असेल आणि हुगळी असेल, हे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मध्ययुगीन कालखंडातील महत्त्वाचे ते केंद्रबिंदू झालेले आहेत। आता मी आधुनिक कालखंडाकडे येते की आपल्याला माहिती आहे की युरोप खंड, सर्वांना माहिती आहे 7 खंडांपैकी युरोप खंड, की ज्या युरोप खंडाला चारही बाजूला समुद्र किनारा आहे, त्यामुळे तिथल्या लोकांना प्रॉपरली समुद्राचं बिलकुल भय नाही। सकाळी उठले की फिरायला समुद्र किनाऱ्यावर, दुपारी जेवण झाले की खेळायला समुद्र किनाऱ्यावर आणि सायंकाळी जेवण झाले की समुद्र किनाऱ्यावर फिरायला। त्यामुळे ती उत्तम दर्यावरती होती। कारण वारंवार एकच गोष्ट जर आपल्या जर निदर्शनास आपल्या तर दैनंदिन वापरामध्ये येत असेल तर आपल्याला भय तसं काही वाटत नाही। त्यामुळं
युरोपमधला जे पोर्तुगाल नावाचा देश, तिथला एक कोलंबस नावाचा एक खलाशी निघतो भारताच्या शोधार्थी. काही गरज होती का? नाही. कारण पर्यटन आपल्या देशात चांगलं आहे त्यांचं, कारण चारी बाजून समुद्र किनारा आहे, आपल्या तरी 3 बाजून आहे. पण तरी सुद्धा जगाच्या पाठीवर भारत नावाचा एक देश आहे, तिथं लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लोकसंख्या जास्त याचा अर्थ मागणी मोठ्या प्रमाणामध्ये, मागणी मोठ्या प्रमाणामध्ये याचा अर्थ तिथं पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होईल, असा एक दृष्टिकोन ठेवून कोलंबस 1492च्या कालखंडामध्ये पोर्तुगालमधून निघतो, पण भारतामध्ये येऊन पोहोचत नाही. तो कुठं पोहोचतो? अमेरिकेमध्ये पोहोचतो. पण शोध मोहीम थांबते का? नाही. त्याच देशाचा एक पुन्हा वास्को द गामा नावाचा एक खलाशी निघतो आणि तो मात्र आफ्रिकेच्या केप ऑफ गुड वलसा घालून आपल्या गोव्याच्या कालिकत बंदरावर पोहोचतो. हेतू फिरण्याचा नव्हता. भारत एक अखंड आणि महाप्राय देश आहे, लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि जास्तीत जास्त लोक शेती करतात, म्हणजे कच्च्या मालाचं खूप मोठं भांडार भारतामध्ये. हा दृष्टिकोन ठेवून आणि हातात तराजू आणि माप घेऊन हे लोक निघाले होते भारताच्या शोधार्थ. आणि वास्को द गामा आला, काही दिवस इथं राहिला आणि भारताची संस्कृती काय आहे की अतिथी देवो भव, खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि जाताना त्याला अगदी सोने नाणे माणिक मोती हिरे दिले. त्याने विचार केला, आपण पाहुणा म्हणून इथं आलो आणि एवढं स्वागत केलं आणि आपण जर इथंच राहिलो तर राहिला. म्हणजे अशा प्रकारे मध्ययुगीन कालखंडामध्ये, युरोप खंडामध्ये, प्रॉपर इंग्लंडमध्ये 1680च्या कालखंडामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. आणि त्याच्याच अगोदर आपल्या भारतामध्ये 1603ला, कारण 1600ला ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली होती आणि ईस्ट इंडिया कंपनीने या जगातील बहुतांश म्हणण्यापेक्षा 65-70% देशांवरती वसाहतीचे राज्य प्रस्थापित केले होते. कारण त्यांच्याकडे दूरदृष्टिकोन होता. कारण इसवी सनाच्या 15व्या शतकामध्ये ग्रीसमधला एक तत्ववेत्ता पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगतो. म्हणजे त्यांच्याकडे एवढा दूरदृष्टिकोन होता, पण आपण मात्र त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या संस्थानिकामध्ये विखुरलेले होतो. शैक्षणिक दृष्टिकोन होता, म्हणून त्यांनी काय केलं की जग पादाक्रांत करायला सुरुवात केली. वास्को द गामा आला, नंतर फ्रेंच आले, डच आले, इंग्रज आले. प्रत्येकाने फक्त हातामध्ये तराजू आणि माप घेऊन इथं आपल्या भारतामध्ये आले आणि हळूहळू या व्यापाराबरोबर त्यांनी काय केलं, इथली सत्ता पण हस्तगत केली. म्हणजे खऱ्या अर्थाने प्राचीन कालखंडापासून सुरू झालेला व्यापार आधुनिक कालखंडापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि आता याच्यामध्ये वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत की जसं की आपल्या विषयच आहे की दिशा, धोरण आणि कंपोजिशन कसा कसा बदलत गेला. पूर्वी फक्त आपण मसाल्याचे पदार्थ, मौल्यवान वस्तू यांची निर्यात करत होतो, परंतु खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपलं 1947, खरं तर माझा पेपर वेगळा आहे याच्यामध्ये, माझा पेपर वेगळा आहे आणि व्याकरणाचा विषय वेगळा आहे माझा, कारण मी तो पेपर त्याच्यामध्ये ठेवला, कारण मला काही दिसलं नाही इथं, त्यामुळे मी विषय चेंज केला बोलायला. तो विषय माझा वेगळा होता खऱ्या अर्थाने, कारण अमेरिकेवरचा विषय आहे तो, कारण तो ज्वलंत प्रश्न सध्या आपल्यासाठी भेडसावणारा. तर मग या आधुनिक कालखंडामध्ये ज्यावेळेस भारतानं स्वातंत्र्य प्राप्त केलं आणि आपली स्वतःची अर्थव्यवस्था प्रगत करायचा विचार केला, तर सर्वात पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पहिलं उद्दिष्ट काय ठेवलं की शेती क्षेत्राचा विकास करणं 1951च्या कालखंडामध्ये. आणि आपण केलाही तो. मला वाटतं 2% काहीतरी आपण त्याचं ग्रोथ रेट ठेवला होता आणि 2.5% अचीव्ह केला आपण. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जे उद्दिष्ट ठेवलं ते अचीव्ह केलं होतं. पण झालं असं की त्या कालखंडामध्ये इतर राष्ट्रे मोठ्या प्रमाणामध्ये विकास करत होती आणि आपण मात्र कृषी क्षेत्राला कोटवून बसलो होतो. मग काय केलं आम्ही 1956च्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही काय केलं, औद्योगिकीकरणाला सोबत घेऊन आम्ही उद्दिष्ट ठेवलं, औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास करणं. आणि केलंही, अगदी झाला. कारण आपण जर आपण अभ्यास हा सर्व आपल्याला माहित आहे की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई असेल, बोकारो असेल, या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या स्थापन केल्या. फ्रान्सच्या सहाय्याने केल्या असतील, जर्मनीच्या सहाय्याने केल्या असतील, इंग्लंडच्या सहाय्याने केल्या असतील पहिल्या पंचवार्षिक मध्ये आणि दुसऱ्या पण. म्हणजे खऱ्या अर्थानं काय केलं की आपण या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणाला सोबत ठेवून विकास केला आणि विकास झालाही. परंतु तिसऱ्या वेळेस असं झालं की कृषी क्षेत्र मागे पडलं. मग काय केलं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण 61च्या की दोघांनाही सोबत घेतलं, ॲग्रिकल्चर प्लस इंडस्ट्रियल सेक्टर. म्हणजे अशा प्रकारे आपलं मार्गक्रमण सुरू झालं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये. आणि आपण 1948ला पहिलं औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या देशाचा ग्रोथ रेट, त्या देशाची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. महासत्ताक म्हणणारा अमेरिका आहे किती 34 कोटी लोकसंख्येचा, पण आज सगळ्या जगाला आलेला जगाला. त्याचं कारण काय आहे की त्यांच्याकडे असलेले आधुनिक दूरदृष्टिकोन उद्योगाविषयीचा. म्हणजे थोडक्यात काय आहे की 1948चं औद्योगिक धोरण असेल, 70चं असेल, 56चं असेल, 70चं असेल, 80चं असेल, 1991चं असेल,